सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं चंद्रपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गावाच्या मागे एक दाट जंगल पसरलेलं होतं. त्या जंगलातील उंच उंच झाडं जणू आकाशाला स्पर्श करत होती. त्यांच्या दाट फांद्यांमधून येणारे सूर्यकिरण जमिनीवर पोहोचेपर्यंत थकून जात असल्यासारखे वाटत होते. त्या जंगलाच्या काठावर एक छोटंसं मातीचं घर होतं. त्या घरात राहत होती सीता आणि तिची वृद्ध आई. सीताचे वडील अनेक वर्षापूर्वीच गेले होते. एका दीर्घ आजाराने त्यांना हळूहळू हिरावून घेतलं होतं. तेव्हापासून त्या घरात फक्त दोनच आधार उरले होते, आई आणि मुलगी. सकाळची हलकी उबदार ऊन पडली होती. सीता घराबाहेर बसून माती मळत होती आणि आपल्या कुशल हातांनी माठ आणि भांडी तयार करत होती. तिचे हात इतक्या वेगाने चालत होते जणू वेळेशी स्पर्धा करत होती. तेवढ्यात तिची वृद्ध आई हळूहळू बाहेर आली. अगं मुली सीता, तू सकाळपासून एक क्षणही थांबलेली नाहीस. तुझे हातही थकत असतील ना, आणि हे मन, त्यालाही कधी विश्रांतीची गरज असते ना. अगं आई, जर मी थांबले ना तर आपला चुलीचा धूरही थांबेल. ही भांडीच आपल्याला 2 वेळचं अन्न देतात, आणि जर मीच हार मानली तर आपलं काय होईल? अगं, मी असं म्हणत नाही की तू काम सोड, पण थोडंसं स्वतःसाठीही जग. कधीतरी शांत बस, थोडं हस. आयुष्य फक्त ओझं वाहण्यासाठी नसतं ग. अगं माझं लेकरू, त्यात आनंदाचे क्षणही असतात. अगं आई, आपल्यासारख्या लोकांना हसण्याची वेळ येते का? मी जरी शांत बसले ना तर बाबांची आठवण डोळ्यासमोर उभी राहते. त्यांचा चेहरा, त्यांचं हसू सगळं आठवतं आई. म्हणूनच तर मी त्यांचं काम पुढे चालू ठेवते. आईच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, तू खरंच खूप धैर्यवान आहेस, पण कधी कधी भीती वाटते. हीच तुझी ताकद तुला आतून मोडून टाकणार तर नाही ना? अगं आई, जर मीच तुटले ना तर तुला कोण सांभाळणार? म्हणून मी तुटणारच नाही. मग दोघी काही क्षण शांत बसून राहिल्या. हवेत एक विचित्र शांतता पसरली होती. त्या शांततेत वेदना होती, पण त्यात एक आपलेपणाची उबही दडलेली होती. दुपार झाली होती. सूर्य आता डोक्यावर आला होता आणि त्याचे तीव्र किरण जमिनीवर पडत होते. तेवढ्यात जंगलाच्या आतून एक मुलगी अडखळत चालत बाहेर येताना दिसली. तिचे पाय जड झाले होते, जणू प्रत्येक पाऊल टाकताना तिला संपूर्ण ताकद एकवटावी लागत होती. ती हळूहळू सीताच्या घराजवळ आली आणि तिथेच थांबली. जणू पुढे जाण्याची ताकद तिच्यात उरलीच नव्हती. त्यावेळी सीता पाणी भरून घरी येत होती. तिची नजर त्या मुलीवर पडताच ती घाबरून थांबली. अगं, तू ठीक आहेस ना? इथे कशी आलीस? ही जागा तर गावापासून खूप दूर आहे आणि तू खूपच थकलेली दिसतेस. त्या मुलीने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज खूपच कमकुवत होता. मला थोडं पाणी मिळेल का? मला खूप तहान लागली आहे. सीताने क्षणाचाही विलंब न करता घरातून पाणी आणलं आणि जवळच्या ग्लासात ओतून तिच्या समोर धरलं. अगं, हे घे, हळूहळू पिऊन घे. घाई करू नकोस, नाहीतर तब्येत अजून बिघडेल. त्या मुलीने थरथरत्या हातांनी ग्लास घेतला आणि पाणी पिऊ लागली. जणू तिला नवसंजीवनीच मिळाली होती. तेवढ्यात सीताची आई ही बाहेर आली. सीता, ही कोण आहे आणि हिची अशी अवस्था का झाली आहे? काही अनर्थ तर घडलेला नाही ना? अगं आई, मला काहीच माहिती नाही. ही कसं बसं इथपर्यंत पोहोचली आहे. कदाचित वाट चुकली असेल किंवा खूप दुरून आली असावी. पाणी पिऊन त्या मुलीने खोल श्वास घेतला. अगं बाळा, घाबरू नकोस. आम्ही तुझं काहीही वाईट करणार नाही. शांतपणे सांग, तुझं नाव काय आहे आणि तू इथे कशी आलीस? ती मुलगी काही क्षण शांत उभी राहिली, जणू आपल्या मनातील भीतीशी झुंज देत होती. सीताने तिला सावलीत बसवलं आणि तिच्या जवळ बसली. माझं नाव गौरी आहे. गौरी,
अगं खूप सुंदर नाव आहे, पण तू या जंगलात एकटी का फिरत होतीस? तुझ्यासोबत कोणी नाही का? गौरीने नजर खाली घातली. माझ्यासोबत कोणीच नाही. लहानपणीच आई वडील गेले. त्यानंतर जिथे जागा मिळाली तिथे काम करून जगत राहिले. पण लोक किती दिवस आधार देणार? एक दिवस तिथूनही मला हाकलून दिलं. अरे बाळा, मग तू इथे कशी आलीस? मी फक्त चालत राहिले, काही विचार न करता, काही समजून न घेता. जिथे रस्ता घेऊन गेला तिथे चालत गेले. 2 दिवस झाले, काही खाल्लं नाही आणि आज वाटलं की आता कदाचित चालणंही शक्य नाही. तेव्हाच मला हे घर दिसलं. अगं, तू खरंच 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नाहीस? नाही, आता भूकही जाणवत नाही, फक्त अशक्तपणा जाणवतो. हे ऐकताच आई लगेच आत गेली आणि घरात जे काही होतं ते अन्न घेऊन आली. हे घे मुली, थोडंसंच आहे पण पोट भरून जाईल आणि हळूहळू खा, घाई करू नकोस. गौरी खायला लागली. प्रत्येक घास ती इतक्या जपून खात होती जणू ते तिच्यासाठी खूप मौल्यवान होतं. अगं आई, हिला आपण असं कसं जाऊ देणार? ही तर पूर्णपणे एकटी आहे. अगं हो, मन तर सांगते की हिला इथेच ठेवावं, पण आपली परिस्थिती ही बघ, आपण स्वतःच कसं बसं जगतोय. अगं आई, जर आपणच कोणाची मदत केली नाही तर मग कोण करणार? आपण गरीब आहोत पण मनाने गरीब नाही ना. आईने आधी सीताकडे पाहिलं, मग गौरीकडे. थोडा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, जर तुझ्या मनाला समाधान मिळणार असेल तर तीही इथेच राहू दे. गौरी, तुला जर हवं असेल तर तू आमच्यासोबत इथे राहू शकतेस. घर छोटं आहे पण इथे कोणी तुला कधी हाकलणार नाही. गौरीच्या डोळ्यात आश्चर्य आणि आशेची चमक एकत्र दिसत होती. खरंच मी इथे राहू शकते. तुम्ही मला कधी हाकलणार नाही ना? नाही मुली, आता तू इथे आली आहेस म्हणजे हे घर तुझंही आहे. मी काय बोलू? मला विश्वासच बसत नाही. इतक्या दिवसांनी कोणीतरी मला आपलं मानलं. अगं, आता तू एकटी नाहीस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत गेला. मग काही दिवस उलटून गेले. आता ते छोटंसं मातीचं घर आधीसारखं ओसाड आणि शांत राहिलं नव्हतं. जिथे पूर्वी शांतता पसरलेली असायची तिथे आता हलक्याशा हसण्याचे आवाज घुमू लागले होते. गौरी आता त्या घरात पाहुणी राहिली नव्हती. ती त्या घराचा एक भागच बनली होती. सकाळची वेळ होती. सूर्यकिरण झाडांच्या फांद्यामधून वाट काढत अंगणात पडत होते. सीता उठून बाहेर आली आणि तिला चुलीचा हलकासा धूर जाणवला. ती थोडी आश्चर्यचकित झाली. अरे, आज चूल कोणी पेटवली? आई तर एवढ्या लवकर उठत नाही. तेवढ्यात स्वयंपाकघरातून गौरीचा आवाज आला. अगं सीता, तू उठलीस का? ये, आज मी स्वतः पोळ्या बनवायचा प्रयत्न केला आहे. सीता आत गेली आणि जे पाहिलं ते पाहून हलकसं हसू लागली. पोळ्या थोड्या वाकड्या तिकड्या होत्या, काही जळलेल्या तर काही अर्धवट कच्च्या. अगं, ही पोळी आहे की एखादा नवीन नकाशा काढलाय तू? ही खायची की भिंतीवर टांगायची? अगं, पहिल्यांदाच करते ना, थोडीफार चूक होणारच. तू शिकव ना, मग बघ कशा छान बनवते मी. अगं ठीक आहे, पण आधी सांग, तू एवढ्या लवकर उठलीस कधी? झोप लवकरच उघडली म्हणून वाटलं तुम्हा दोघींना थोडा आराम करू दे. तेवढ्यात सीतेची आई स्वयंपाकघरात आली. ती हसत म्हणाली, अरे वा, आज तर घरात वेगळीच खुशबू आहे. वाटतं आज मला काम करायची गरजच पडणार नाही. हो आई, आता गौरी आहे ना, ती आपल्याला आराम करायला लावेल. हो, आता मीही या घराची जबाबदारी आहे, फक्त ओझं नाही. अगं, तू कधीच ओझं नव्हतीस, फक्त आम्हाला थोडी उशिरा मिळालीस. तिघी काही क्षण शांत राहिल्या, पण ही शांतता आधीसारखी जड नव्हती. त्यात आपलेपणा होता. मग दुपार झाली होती. तिघींनी जेवण करून अंगणात बसल्या होत्या. सीता आणि गौरी मातीची भांडी बनवत होत्या.
गौरी आता बरंच काही शिकली होती. ती उत्साहाने म्हणाली, सीता बघ ना, यावेळी मी बरोबर केलं ना. अगं हो, आता छान दिसतंय. अजून थोडं लक्ष दिलंस तर तू माझ्यापेक्षाही छान बनवशील. अगं मग तर तुझं कामच जाईल, तुझं नुकसानच होईल. अगं असं झालं तर मला उलट आनंदच होईल. नुकसानाचं काय एवढं? आणि आपल्यात कसला फायदा तोटा? तुला आणि मला एकत्र पाहिलं की खरंच सख्या बहिणीसारखं वाटतं. काश खरंच तसं असतं. अगं आपण सख्या बहिणीहून कमी आहोत का? आपण तर खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. मग आजपासून असं समज, आपण फक्त मैत्रिणी नाही तर बहिणीच आहोत. सीताने तिच्याकडे पाहिलं. गौरीच्या डोळ्यात एक चमक होती, पण त्याच सोबत एक हलकीशी भीतीही दडलेली होती. थोड्या वेळाने दोघी जंगलात गेल्या. संध्याकाळ जवळ येत होती. सीता आणि गौरी जंगलाच्या काठावर लाकूड गोळा करत होत्या. अचानक सीता थांबली. गौरी, तुला काही ऐकू आलं का? नाही, काहीच नाही. तुला काही दिसलं का? नाही, पण असं वाटतंय जणू कोणी आपल्याकडे पाहतंय. अगं हे जंगल आहे, इथे प्राणी असतील, वारा असेल, तू उगाचच घाबरतेस. अगं तू तर इथेच राहतेस, मग तुलाच का भीती वाटत नाही? कदाचित तू बरोबर बोलतेस, पण असं आधी कधी वाटलं नव्हतं. अगं ठीक आहे, हे सगळं सोड. लाकूड गोळा झालंय, आता घरी जाऊया. दोघींनी लाकडं उचलली आणि घराकडे निघाल्या. पण चालताना गौरीच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती. रात्र गडद झाली होती. चारही बाजूंनी शांतता पसरली होती. अचानक सीताची झोप उघडली. तिने पाहिलं, गौरी तिच्या जागेवर नव्हती. सीता घाबरली. अगं गौरी पुन्हा कुठे गेली? ती उठली आणि हळूच बाहेर आली. चांदणं पसरलं होतं आणि थोड्या अंतरावर जंगलाच्या दिशेने गौरी उभी होती. ती एका दिशेकडे एकटक पाहत होती, जणू कुणाची तरी वाट पाहत होती. ही यावेळी इथे काय करते? हिला काही झालं तर नाही ना? तेवढ्यात गौरी अचानक मागे वळली. तिची नजर सीताशी भिडली. एका क्षणासाठी तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना स्पष्ट दिसली. ती थोडी गोंधळून म्हणाली, सीता, तू अजून जागी आहेस? हो, पण ते सोड. आधी तू सांग, तू इथे यावेळी काय करत होतीस? अगं सीता, मला झोप येत नव्हती म्हणून बाहेर आले होते. अगं म्हणूनच का तू जंगलाच्या दिशेने उभी राहून कुणाची तरी वाट पाहत होतीस? गौरी काही क्षण शांत राहिली. सीता, जर मी काही गोष्टी आत्ता सांगितल्या नाहीत तरी तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? अगं मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर विचारते. जे काही आहे ते सांग आणि माझ्याशी खोटं बोलू नकोस. अगं सीता, तू फक्त इतकंच जाणून घे, मी तुला आणि आईला कधीच काहीही इजा करणार नाही. पण माझ्या भूतकाळात काही असं आहे ज्यापासून मी अजूनही पळते. म्हणजे ते अजूनही तुझा पाठलाग करतंय का? अगं नेमकं काय आहे ते? असं अर्धवट बोलून मला का घाबरवतेस? गौरीने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त शांत राहिली. काही क्षण वाऱ्याचा आवाजच ऐकू येत होता आणि मग ती काही न बोलता घराच्या दिशेने निघाली. सीता तिच्या मागोमाग गेली. त्या रात्रीनंतर सगळं वरवर पाहता पूर्वीसारखंच दिसत होतं, पण सीताच्या मनात एक प्रश्न कायमचा घर करून बसला होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळची हलकी ऊब पुन्हा अंगणात पसरली होती, पण आज सीताच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा शांतपणा नव्हता. ती माती मळत होती, पण तिचं लक्ष सतत गौरीकडे जात होतं. गौरी आनंदाने म्हणाली, सीता बघ ना, आज मी बनवलेला हा घडा आधीसारखा वाकडा नाही ना? तू सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलं आहे मी. हो, आधीपेक्षा बरा आहे, फक्त ठीक आहे. अगं थोडं तरी कौतुक कर ना, मी इतकी मेहनत घेतली आहे. अगं गौरी, कौतुक तेव्हाच होईल जेव्हा खरंच काही चांगलं बनवशील. गौरीच्या चेहऱ्यावरची स्मित हास्य हळूहळू ओसरली. ती दुखावून म्हणाली, सीता,
पूर्वी तर तू छोट्या छोट्या गोष्टीवरही आनंदी व्हायचीच, आज एवढी का बदललीस? अगं कधी कधी काही गोष्टी कळल्यानंतर नजरेतही बदल होतो. अगं तुला काय म्हणायचं आहे? अगं काही नाही, तू तुझं काम कर. दुपारी आईने सीताला वेगळं बाजूला बोलावलं. अगं सीता, मी सगळं ऐकलं आहे. हा काय बोलण्याचा प्रकार आहे? ती मुलगी सगळं समजते, तिच्या डोळ्यातलं दुःख स्पष्ट दिसतंय. अगं आई, दुःख मला पण दिसतंय, पण तिचं नाही, तिच्या मागे दडलेल्या गोष्टीचं. अगं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गुपित असतात ग. त्याचा अर्थ असा नाही की ती माणसं वाईटच असतात. पण आई, जर ते गुपित आपल्यासाठी धोकादायक ठरलं तर? जर ती एखाद्या संकटापासून पळून इथे आली असेल आणि ते संकट आपल्या घरापर्यंत पोहोचलं तर? आई, मला वाटतं ती काहीतरी घेऊन आली आहे, काहीतरी लपवत आहे. सुरुवातीपासूनच ती मला थोडी वेगळी वाटली. म्हणायची की दुसऱ्यांच्या घरी काम करायची, पण तिला नीट कामसुद्धा करता येत नव्हतं. अगं तू प्रत्येक गोष्ट भीतीच्या नजरेतूनच का पाहतेस? कधी विश्वासही ठेवायला शिक. अगं कदाचित तिला कामच येत नसेल, म्हणूनच ती इथून तिथे भटकत राहिली असेल. अगं आई, मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही, विशेषतः जेव्हा मला प्रत्येक क्षणी वाटतंय की काहीतरी लपवलं जातंय. ठीक आहे, पण लक्षात ठेव, कधी कधी जास्त संशय नात्यांना तोडतो, सत्य शोधत नाही. तसंही ती मुलगी एवढ्या कमी वेळात आपलीच झाली आहे. तू एवढंच बघ, काही चुकीचं होऊ नये आणि ती आपल्यापासून दूर जाऊ नये. सीता काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातला हट्ट स्पष्ट दिसत होता. रात्र झाली होती. चारही बाजूंनी शांतता पसरली होती. सीता आपल्या खाटेवर पडली होती, पण तिचे डोळे उघडेच होते. ती मनातच विचार करत होती, गौरी, तू नेमकी आहेस तरी कोण? तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या डोळ्यात, तुझ्या भीतीत काहीतरी वेगळं आहे. आता मला भीती वाटत नाही, हे सगळं काहीतरी साजिश वाटायला लागलं आहे. कोणताही माणूस असाच मध्यरात्री उठून जंगलाच्या काठावर जाऊन उभा राहत नाही. सीताने करवट बदलली. ती मनातच विचार करत होती. आणि आज जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने नजर का चुकवली? जर ती खरंच एकटी असती तर इतकी घाबरलेली का असती? नाही, आता हे असं चालू देणार नाही. मला सत्य कळायलाच हवं, काहीही झालं तरी. मग काही दिवसांनी संध्याकाळची वेळ होती. सीता बाजारातून भांडी विकून परत येत होती. तिची टोपली रिकामी होती, पण मन मात्र प्रश्नांनी भरलेलं होतं. ती घराजवळ पोहोचली आणि अचानक तिची नजर दूर गेली. झाडाच्या आडोशाला गौरी उभी होती आणि तिच्यासमोर एक अनोळखी माणूस. दोघेही हळू आवाजात पण खूप गंभीरपणे बोलत होते. सीताचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती मनातच म्हणाली, म्हणजे हेच खरं सत्य होतं. ती काहीतरी लपवत होती. ती हळूहळू त्यांच्या जवळ सरकली. आता त्यांचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते. तो माणूस म्हणत होता, मी तुला आधीच सांगितलं होतं, वेळ खूप कमी आहे. तू जितका उशीर करशील तितकं सगळ्यांसाठी अवघड होईल. मला सगळं कळतंय, पण अजून नाही. मी त्यांना आता काही सांगू शकत नाही, नाहीतर ते मला चुकीचं समजतील. सीतालाही आधीच माझ्यावर संशय आहे. ती मला चुकीचं समजायला लागली आहे. अगं तुला समजत नाही का? आता हा प्रश्न कोण काय समजेल याचा नाही. तू अजून किती दिवस इथे अडचणीत राहणार? त्यांना सगळं सत्य सांग आणि जर त्यांनी मान्य केलं नाही तर त्यांना त्यांच्या नशिबावर सोड. तू इतका त्रास का सहन करत आहेस? हे ऐकताच सीता स्वतःला थांबवू शकली नाही. ती अचानक त्यांच्या समोर आली. अरे वा, तर हा आहे तुझा खरा चेहरा. अगं, म्हणजे तू काहीतरी साजिश घेऊन आमच्याकडे आली होतीस. तू असहाय्य नव्हतीस. तुला आमच्याकडून काहीतरी हवं होतं. सीता, तू इथे कशी? अगं, मी इथे कशी आली ते सोड. आधी हे सांग, हा माणूस कोण आहे आणि तू याला लपून का भेटत होतीस?
तो माणूस काही बोलणार इतक्यात सीता जोरात म्हणाली, तुम्ही एक शब्दही बोलणार नाही, हे माझ्या घराचं प्रकरण आहे आणि उत्तर गौरी देईल. सीता, माझं ऐक, गोष्ट तशी नाहीये जशी तू समजतेस. अगं मग कशी आहे ते सांग. आम्ही तुला आपलं मानलं, तुला घर दिलं आणि तूच आमच्याशी फसवणूक करतेस. अगं, मी तुमची फसवणूक करत नाही. मी फक्त अगं फक्त काय, सत्य लपवत होतीस ना, आणि आता पकडली गेलीस तर गोष्ट बदलतेस. गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अगं सीता, मी मजबूर होते. अगं मजबूर की काही डाव खेळत होतीस, नेमकी कोण आहेस तू? तेवढ्यात मागून आईचा आवाज आला. सीता, हे काय चाललं इथे? आई तिथे आली. तिने गौरीला रडताना पाहिलं आणि त्या अनोळखी माणसाकडेही नजर गेली. गौरी, हा कोण आहे आणि तू इथे अशा अवस्थेत का उभी आहेस? आई, आता सगळं स्पष्ट झालंय. हाच तो गुपित जे ही आपल्यापासून लपवत होती. आईने गौरीकडे निराशेने पाहिलं. गौरी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मुली, आता लपवण्याने काही होणार नाही. जे काही आहे ते खरं खरं सांग. काही क्षण तिथे पूर्ण शांतता पसरली. गौरीने हळूच डोळे पुसले आणि मान वर केली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, ठीक आहे आई, आज मी सगळं सत्य सांगते. पण जे मी सांगणार आहे त्यानंतर कदाचित तुम्ही मला कधीच माफ करणार नाही आणि मला चुकीचं समजाल. सीताच्या डोळ्यात अजून कठोरपणा आला. अगं, जे काही आहे ते सरळ सांग. अर्धवट सत्य आणि खोटं मी अजून ऐकणार नाही. गौरीने एक खोल श्वास घेतला. सगळे शांत उभे होते. वातावरण पूर्णपणे निशब्द झालं होतं. आई, तुम्ही रायपूर गावचे जमीनदार देवेंद्र राव यांना ओळखत असाल. हे ऐकताच आई दचकली. काय? तू त्यांचं नाव का घेत आहेस? स्पष्टपणे सांग, काय म्हणायचं आहे तुला? ते माझे वडील आहेत. हे शब्द ऐकताच आई, जी आतापर्यंत शांत उभी होती, अचानक भडकली. अगं चल, इथून निघून जा. लगेच माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. सीता, तिला सांग इथून निघून जा. मी काही बोलण्याआधीच हिला इथून हाकल. आईचा असा अचानक बदललेला स्वभाव पाहून सीता गोंधळली. आतापर्यंत गौरीवर रागावलेली सीता आता तिचा राग एका क्षणात उत्सुकतेत बदलला. ती आईला शांत करत म्हणाली, आई शांत हो, तुमची तब्येत बिघडेल. थोडं शांत बसा, मी सगळं नीट करते. तिने आईला बसवलं आणि मग गौरीकडे वळून कठोर आवाजात म्हणाली, गौरी, आता तुझं काहीही ऐकून घेणार नाही. मला सगळं सरळ आणि स्पष्टपणे सांग. आणि यावेळी जर तू पुन्हा गोलमोल बोललीस तर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल. सीता, जरा शांत हो, मला बोलू दे. मी सगळं सांगणारच होते पण आई रागावल्या. हा जमीनदार देवेंद्र राव तुझे वडील आहेत का? आणि आई त्यांना कसं ओळखते? तू इथे कोणत्या हेतूने आली आहेस? अगं ठीक आहे, सगळं सांगते आणि त्यानंतर तू आणि आई जे ठरवाल ते मी मान्य करेन. गरज पडली तर मी इथून निघून जाईन. सीता, मी त्या अभाग्या जमीनदार देवेंद्र रावांची मुलगी आहे, जे कधी तुझ्या वडिलांचे खूप जिवलग मित्र होते. दोघांची मैत्री अशी होती की लोक तिची उदाहरण द्यायचे, पण कोणाची नजर लागली कुणास ठाऊक आणि एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं. त्यांच्या मैत्रीचे किस्से मला नीट आठवत नाहीत, पण बाबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकत आले आहे आणि म्हणूनच मी इथे आले आहे. तुझे वडील गेले का? हो, 2 महिन्यापूर्वीच ते गेले. त्यांना त्यांच्या चुका आणि पश्चातापाने आतून पूर्णपणे मोडून टाकलं होतं आणि शेवटी त्या सगळ्यांनीच त्यांना संपवलं. पण जाण्याआधी त्यांनी मला एक जबाबदारी दिली, एक वचन घ्यायला लावलं आणि ते पूर्ण करण्यासाठीच मी इथे आले आहे. अगं काय काय जबाबदारी? कोणतं वचन? तुम्ही नेमके काय बोलत आहात? आई, हा जमीनदार देवेंद्र राव नेमका कोण आहे आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे?
संबंध होता मुली, तो तुझ्या वडिलांचा खूप जिवलग मित्र होता. इतका जिवलग की कधी कधी नात्यापेक्षाही जास्त जवळचा वाटायचा. पण म्हणतात ना, असा मित्र असण्यापेक्षा शत्रू असणं बरं. तुझ्या वडिलांच्या वाईट काळात त्याने काहीच मदत केली नाही. एकदाही त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आला नाही. त्याला फक्त आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता आणि श्रीमंत व्हायचं होतं. किती वेळा तुझे वडील त्याच्याकडे मदतीसाठी गेले, पण त्याने भेटायलाही नकार दिला. नाही आई, हे पूर्ण सत्य नाही. तुम्हाला सगळं खरं माहीत नाही आणि म्हणूनच मी इथे आले आहे. अगं गौरी, गप्प बस. तू तुझ्या वडिलांचीच बाजू घेणार ना? तुला काय माहिती असणार, तेव्हा तू फक्त 5 वर्षाची होतीस. हे सगळं ऐकत असतानाच तो माणूस मुकुल काका रागाने बोलू लागला. बस, खूप झालं. तुम्ही लहान मालकीनबाईंना खूप काही ऐकवलत. ही त्यांची मोठेपणाची गोष्ट आहे की त्या तुमच्यासोबत या जंगलात राहायला आल्या आणि अशी साधी कष्टाची जीवनशैली स्वीकारली. नाहीतर त्यांच्याकडे काय कमी आहे की त्या इथे येऊन राहतील? तुम्ही त्यांना देऊ तरी काय शकता? मुकुल काका, शांत व्हा. तुम्ही त्यांना असं कसं बोलू शकता? त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. नाही लहान मालकीनबाई, मी आता गप्प बसणार नाही. तुम्ही लहानपणापासून खूप दुःख सहन केलं आहे. तुमच्या आईचं निधन झालं आणि आता वडीलही गेले. तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, वडिलांचा व्यवसायही सांभाळला, तरीही कायम तुम्हालाच का त्रास सहन करावा लागतो? ठीक आहे, बोला. आता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा. कोणीही मध्ये बोलणार नाही. तर ऐका, जेव्हा तुमचे पती आजारी आणि असहाय्य झाले होते आणि त्यांच्यावर गरिबीचं सावट होतं, तेव्हा ते मदतीसाठी सेठजींकडे गेले होते. पण त्यावेळी ते घरी नव्हते. त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे मोठ्या सेठजींनी फसवून शहरात कामासाठी पाठवलं होतं. कारण त्यांना तुमच्या पती आणि सेठजींची मैत्री कधीच आवडत नव्हती. म्हणूनच त्यांनी मुद्दाम असं केलं. नंतर जेव्हा गौरीच्या वडिलांना म्हणजे देवेंद्ररावांना हे सगळं कळलं, तेव्हा त्यांनी आपलं घर सोडलं आणि आपली पत्नी व मुलीला घेऊन तुम्हाला भेटायला निघाले. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. तुमच्या घरी येऊन गेल्यानंतर देवेंद्रराव पूर्णपणे खचले होते. ते सतत तुमच्याबद्दल आणि सीताबद्दल बोलत राहायचे, नेहमी चिंतेत राहायचे आणि हळूहळू आतून पूर्णपणे तुटून गेले. हे ऐकताच सीताच्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिची नजर खाली झुकली आणि तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आई, काय झालं? तुम्ही अचानक इतक्या निराश का झालात? काय झालं आहे? सीता वारंवार विचारत होती, पण आई काहीच बोलत नव्हती. ती फक्त मान खाली घालून दुःखी चेहऱ्याने उभी होती. थोड्याच वेळात तिने हळू आवाजात गौरीकडे पाहिलं आणि म्हणाली, गौरी मुली, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आई, तुम्ही माफी का मागत आहात? काय चूक झाली तुमच्याकडून? हो मुली, माफी मागणं खूप गरजेचं आहे. माझ्या नकळत झालेल्या चुकीमुळे इतकी वर्ष गौरीच्या वडिलांना त्रास सहन करावा लागला आणि तुलाही इथे इतका संघर्ष करावा लागतोय. जर त्यावेळी मी रागाच्या भरात गौरीच्या वडिलांचा अपमान करून त्यांना हाकलून दिलं नसतं, तर आज ते आपल्यासोबत असते आणि गौरीलाही आणि तुलाही एवढं दुःख सहन करावं लागलं नसतं. सीता मुली, तुलाही एक चांगलं आयुष्य मिळालं असतं. नाही आई, तुमची काही चूक नव्हती. तुम्ही माफी का मागत आहात? हे सगळं नियतीचा खेळ होता. आणि तू प्रत्येक वेळी शांत राहिली. तुला हवं असतं तर तू आधी सगळं सांगू शकली असतीस. अगं, मी घाबरले होते सीता. जर मी सत्य सांगितलं असतं तर तुम्ही मला आपलं मानणं सोडलं असतं. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं, पण तुम्हाला गमावण्याच्या भीतीनेच मी तुम्हाला दूर करण्याची चूक करत होते. गौरी, मला माफ कर. मी तुझ्या मनाला खूप दुखावलं, तुला तो त्रास दिला ज्याची तू कधीच पात्र नव्हतीस. नको सीता, असं करू नकोस. तू माझी जिवलग सखी आहेस. माझ्याशी माफी मागू नकोस. सखी, मी सखीचं कर्तव्य निभावलं का? मी तर तुला प्रत्येक वेळी एकटं वाटू दिलं.
अगं नाही, तू मला घर दिलंस, आपलेपणा दिलास आणि तेच सगळ्यात मोठं असतं. आता मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही. अगं मीही नाही, आता आपण कायम एकत्र राहू. आई हे सगळं पाहत होती. तिचे डोळे पाणावले होते. अरे बस, आता रडू नका दोघेही. इतक्या वर्षाचं दुःख आज वाहून गेलं. आता फक्त आनंद उरायला हवा. मला माफ कर मुली, मी तुझ्या वडिलांना चुकीचं समजलं आणि त्या रागात तुलाही नाकारलं. काश मुली, हे सगळं आधी कळलं असतं. आई, असं म्हणू नका. तुमचा रागही योग्यच होता. तुम्ही जे सहन केलं ते कोणी समजू शकत नाही. नाही मुली, आता खरं काय होतं ते समजलं आहे. आता तरी उशीर झालेला नाही. किमान आता सगळं ठीक झालं, हाच मोठा आनंद आहे. रात्र गडद झाली होती. सगळे घरात गेले. आता सगळ्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले होते. मग तिघीही एकत्र उभ्या होत्या. आता ना अंतर होतं ना गैरसमज. आणि अशा प्रकारे त्या दोघी सख्या बहिणींसारख्या कायम आनंदाने एकत्र राहू लागल्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. गैरसमज नात्यांना तोडतात, पण विश्वास आणि सत्य त्यांना पुन्हा जोडू शकतात. खरा आपलेपणा हा संपत्तीत नाही तर मनाच्या नात्यात असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.